मला जगाने नावं ठेवली पण शिकवलं, पण आज हे सुख बघण्याकरता ते नाही. म्हणून खूप मोठं दुःख आहे मनामध्ये, खूप मोठं आहे. पण तुमच्यामध्ये असू द्या ना, 1 एकर जमीन असू द्या, महाराज 17 चक्रा त्या जमिनीमध्ये महाराज दिवसाला तो मारत असतो. पण नुसतं जमिनीवर भागत नाही, जे कष्ट आपण केले ते कष्ट आपल्या मुलाला करू द्यायचे नाही. म्हणून त्याकरता आपला जो बाप आहे महाराज तळमळ करत असतो. म्हणून दुसऱ्याच्या शेतामध्ये पाणी भरतो, वखर धरतो, राबतो दुसऱ्याच्या शेतामध्ये, दिवसभर राबतो, रात्री आपल्या शेतामध्ये कष्ट करतो. आणि कष्ट करून महाराज एक दिवसाचा प्रसंग आहे, आपल्या मुलाला विचारतो, बाळा जे दिवस मी काढलेत ते दिवस तुझ्यावर येऊ नये अशी माझी इच्छा आहे. मला सांग बाळा, तुला मोठं झाल्याच्या नंतर काय व्हायचंय? असं विचारल्याच्या नंतर आता तो मुलगा आपल्या वडिलांना सांगतो, बाबा मला मोठं झाल्याच्या नंतर इंजिनियर व्हायचंय. अरे ज्यावेळी इंजिनियर व्हायचं म्हणाला त्यावेळी आईच्या डोळ्यातून टपकन धारा बाहेर पडू लागल्या. आई रडू लागली, अगं का रडतेस तू? मुलाला इंजिनियर व्हायचंय, तुला आनंद झाला पाहिजे, मुलामध्ये ध्येय आहे, आपला मुलगा हुशार आहे. अहो जरी मुलगा हुशार असला, जरी तो चिकाटी करणारा असला, जरी तो अभ्यासू असला, तरी सुद्धा हे विसरून चालणार नाही की आपल्याला संध्याकाळचं जेवण आपण सकाळी गरम करून खातो, सकाळचं जेवण आपण रात्री गरम करून खातो. कधी कधी 2-2 दिवस आपल्याला तसंच झोपावं लागतं, आपल्याला जेवायला मिळत नाही, आपल्याला अन्न मिळत नाही. आणि तुम्ही तुमच्या मुलाला इंजिनियर बनवण्याचे स्वप्न बघतायत. अहो लाख 2-2, 3-3 लाख रुपये आपल्या मुलाकरता भरावे लागतात. हो बघा ना तुम्ही, शेजाऱ्याचं पोर, पाटलाचं पोर आहे, मोठ्या शाळेत गेलं, पण पाटलाने 6 लाख रुपये त्या मुलाचे भरले. असं म्हटल्याच्या नंतर आता त्या ठिकाणी बाप म्हणतो, अगं तू काळजी करू नको ना, मी भक्कम आहे, माझ्या मुलाची इच्छा आहे ना, माझ्या लेकराची इच्छा आहे ना शिकावं असं. मग आता तोच बाप महाराज 15,000च्या नोकरी आणि त्या ठिकाणी शेजारी असलेल्या कारखान्यात करतो. अरे ज्यावेळी मुलगा 12वी पास झाला, 12वी पास अगदी मोठ्या अंकाने झाला, ज्यावेळी मोठे अंक त्याला मिळाले, महाराज 92% मिळाले. आता त्या मुलाला शिकण्याकरता कुठे बरं शिक्षणाकरता टाकावं म्हणून माहिती मिळाली, पेपरमध्ये बातमी वाचली की पुण्याला एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे. महाराज माहिती काढण्याकरता बापाने आपल्या खिशामध्ये असणारे 200 रुपये घेतले. फाटलेली ती बनियान आहे, फाटलेल्या चपला आहे, मळालेला सदरा आहे, डोक्यावरती मळालेली टोपी आहे आणि महाराज पाय तुडवत बस स्टँडवर गेला, पुण्याची बस धरली, पुण्याच्या स्टँडवर उतरला. विचारलं तिथल्या माणसांना, विचारलं काही लोकांना की बाबा इथे इंजिनिअरिंग कॉलेज कुठे आहे? ज्यावेळी कॉलेजची माहिती मिळाली की इथून अगदी 2 किलोमीटर अंतरावर ते कॉलेज आहे, 30 रुपये द्या रिक्षावाल्याला, रिक्षावाला तुम्हाला नेऊन पोचविल. खिशामध्ये हात घातला, खिशामध्ये अवघे 100 रुपये होते. जर काही 30 रुपये मी इथे खर्च केले तर मला पुन्हा वापस जाता येणार नाही. म्हणून त्या बापाने तंगडे तुडवत 2 किलोमीटर गेला. गेल्याच्या नंतर महाराज विचारलं तिथे, महाराज सर्वांनी मजाक उडवली, सर्वांनी मस्करी केली, कारण मळालेला शर्ट होता, फाटलेली बनियान होती, चपलात पायामध्ये चपलाही नव्हत्या, त्या चपलाही फाटलेल्या होत्या, डोक्यावरती मळालेली टोपी होती, हातामध्ये एक बाजारची पिशवी होती. मला सर्वांनी मजा उडवली, कारण सूट बूट कोट घालून आलेली तिथे माणसं होती. महाराज मोठमोठी माणसं होती, आपल्या मुलांचं ते ऍडमिशन करत होती. पण एक वॉचमॅन दिसला, त्या वॉचमॅनला विचारलं, महाराज गरिबीची जाणीव ही गरीबालाच असते, जो त्या परिस्थितीतून जातो महाराज त्यालाच त्याची जाणीव असते. महाराज ज्यावेळी वॉचमॅन कडे गेला आणि गेल्याच्या नंतर विचारलं, का हो काका इथे ऍडमिशन कुठे मिळेल? महाराज जी लाईन लागलेली आहेत ना तिथे तुम्हाला ऍडमिशन मिळेल. गेले विचारलं त्या बाबाला, का हो काका किती ऍडमिशनचे पैसे घेताल हो? त्याने सांगितलं, कमीत कमी 3.5 लाख रुपये आम्ही घेतो. घरी आला वापस, बायको वाट बघत होती, जेवणाचं ताट कुठे केलं, सकाळच्या ज्या भाकरी होत्या त्यामध्ये पाणी टाकून महाराज दोन्ही नवरा बायकोने खाल्ल्याच्या नंतर आता बायको विचारते, का हो घेतला का तपास? हो घेतला ना. मिळेल का
ऍडमिशन हो मिळेल, पण 3.5 लाख रुपये द्यावे लागतील. महाराज जवळच्या पाहुण्या रावळ्यांना फोन केला. भाऊ होता श्रीमंत, भावालाही फोन केला, पण महाराज कुणीही पैसा द्यायला तयार नाही. म्हणून आपली अर्धा एकर जमीन गहाण ठेवली सावकाराकडे, आणि सावकाराकडे गहाण ठेवून त्या बापाने 3.5 लाख रुपये कर्ज काढलं, आणि कर्ज काढून मुलाचं ऍडमिशन केलं. ऍडमिशन केल्याच्या नंतर आता मुलगा आणि त्या शाळेमध्ये शिकू लागला, त्या कॉलेजमध्ये शिकू लागला. बघता बघता 2-3 महिने उलटले. महाराज जी पत्नी होती तिला एक असह्य रोग जडला, असा रोग जडला. महाराज तिने आपलं दुःख न लपवलं की मी जर माझ्या नवऱ्याला सांगितलं तर नवऱ्याला मात्र दम निघणार नाही. आधीच कर्ज झालेलं आहे, मुलाचं शिक्षण आहे, मुलीचं लग्न आलंय. जर मी माझं दुःख सांगत बसले तर माझा नवरा जो आहे हा अस्वस्थ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपलं दुःख लपवून ठेवलं. बघता 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 आजार इतका वाढला की आता सहन होत नाही. नवऱ्याने आपल्या बायकोला गाडीमध्ये टाकलं, दवाखान्यात घेऊन गेले. दवाखान्यात गेल्याच्या नंतर महाराज रिपोर्ट आले, आणि रिपोर्टामध्ये डॉक्टरांनी सांगितलं की बाबा तुमच्या पत्नीला ब्लड कॅन्सर झालाय, रक्ताचा कॅन्सर झालाय, आणि आता औषधं करता पैसे नाही महाराज, उपचार करता पैसे नाही. रोग इतका वाढून गेला की ते आटोक्यातही येत नाही. महाराज 2 महिन्यानंतर पत्नी वारली, बायको वारली, मुलीचंही लग्न झालं, मुलाचं शिक्षण चालू होतं. महाराज 4 वर्ष निघून गेले. मुलगा इंजिनियर झाला पुण्यामध्ये. त्याला महाराज 5 लाखाची नोकरी लागली. नोकरी लागल्याच्या नंतर महाराज त्यांनी लग्नही केलं. पण लग्न जरी झालं असलं तरी बाप मात्र आनंदित होता. का? माझ्या कष्टाचं चीज माझ्या लेकरांनी केलं. महाराज सर्व गावभर महाराज पेढे वाटले. पेढे वाटल्याच्या नंतर आणि 1 दिवसाचा प्रसंग आहे. मुलाचा फोन आला, बाबा मला अमेरिकेमध्ये नोकरी मिळालेली आहे, 10 लाख रुपये मला पगार आहे, मी माझी वाट तुम्ही घरी येण्याची बघू नका. महाराज आनंद सर्व गावाला महाराज त्या ठिकाणी सांगू लागला की माझा मुलगा अमेरिकेला गेलाय, माझा मुलगा अमेरिकेला गेलाय. रोज मुलाला फोन करायचा, बाबा तुझं कसं आहे, बरं आहे का, बाबा कसं आहे. 1 दिवस सुनेने फोन हिसकावून घेतला आणि सुनेने सांगितलं की तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका, आमच्या संसारामध्ये ढवळाढवळ करू नका. मला ज्यावेळी अभद्र सून बोलली आणि बोलल्याच्या नंतर बापाचं अंतकरण द्रवलं, अंतकरण दुखवलं गेलं. आणि दुःखी अंतकरण आता घरामध्ये पत्नीही नाही, मुलगीही नाही, सुनही नाही, पण हाताने भाकरी करून खाता येत नाही. म्हणून त्या बापाने आता उपरण्याची झोळी केली, आणि झोळी करून तो बाप आता भिक्षा मागू लागला. मला सर्व गावाने हिनवावं, अरे 10 लाख रुपये पगार तुझ्या लेकराला आणि तू भिक्षा मागत हिंडतोय. महाराज मान खाली करावी, जे भिक्षा टाकेल ती भिक्षा महाराज खात राहावी. महाराज प्रकार असा झाला, त्या मुलाला आणि त्या ठिकाणी हृदयाचा काहीतरी त्रास व्हायला लागला, रोग जडला. अमेरिकेमध्ये अनेक उपचार केल्याच्या नंतर उपचार होत नाहीत. महाराज पैसा त्या रोगामध्येच खर्च झाला. आता जवळ पैसा राहिला नाही, म्हणून बायकोनेही त्याची फरफड करायला सुरुवात केली, त्रास द्यायला सुरुवात केली, अभद्र बोलायला सुरुवात केली. म्हणून तो मुलगा आता भारतामध्ये आला, आपल्या गावाच्या अगदी छोट्याशा दवाखान्यामध्ये ऍडमिट झाला. ऍडमिट झाल्याच्या नंतर महाराज सासऱ्याला फोन केला, बायकोला फोन केला, महाराज प्रत्येकाला फोन करून बघितला, मित्रांना फोन केला. महाराज कुणीही पैसे द्यायला तयार नाही. त्यावेळी जेव्हा बापाला बातमी पोहोचली, बापाचं अंतकरण दुखावलं गेलं. महाराज 1 दिवस डॉक्टर त्या मुलाला म्हणाले, तू काळजी करू नको, तुझ्या पैशाची व्यवस्था झालेली आहे. कोणी केली माझी पैशाची व्यवस्था ते विचारपूस तू करू नको, आता सध्या तुझ्या ऑपरेशनची गरज आहे. महाराज ऑपरेशन झालं. 1 महिन्यानंतर आता मुलाला सुट्टी मिळाली. सुट्टी मिळाल्याच्या नंतर तो मुलगा आता त्या ठिकाणी त्या डॉक्टरांच्या केबिन मध्ये गेला, आणि गेल्याच्या नंतर विचारू लागला, का हो डॉक्टर काका, अहो माझ्या पत्नीच्या गळ्यामध्ये दागिने होते, कानामध्ये दागिने होते, महाराज पैसे तिने साठवलेले होते, पण माझ्याकरता 1 रुपयाही तिने मोडला नाही, सासराही पुढे आला नाही, मित्रही पुढे आले नाही. पण माझ्याकरता एवढे कष्ट करणारा, माझ्याकरता पैसे देणारा तो देव माणूस कोण होता? त्यावेळी डॉक्टर म्हणतात, तो देव माणूस कोण होता हे माहिती नाही, आणि ज्या दिवसापासून तुम्ही या ठिकाणी ऍडमिट आहात, ज्या दिवसापासून तुम्ही या ठिकाणी राहत आहात, त्या दिवसापासून आणि दवाखान्याच्या पायरीवर विठ्ठलाची मूर्ती घेऊन आपलं डोकं आपटत आहे गेल्या 1 महिन्यापासून. मग त्या मुलाने मात्र एक पाऊल त्याचं त्या माणसाच्या दिशेने पडू लागलं. मला ज्यावेळी एक पाऊल त्या माणसाच्या दिशेने पडत होतं, आणि पडत असताना माणूस, तो मुलगा पटकन त्या माणसाच्या समोर गेला. माणसाच्या समोर गेल्यावर तो माणूस म्हणत होता, हे जगन्नाथा, हे विश्वनाथा, हे देवा, तू कृपाळू आहेस, आनंद घन आहे, सच्चिदानंद आहे, तू देवांचाही देव आहे, म्हणून माझं कारण ऐक देवा, ऑपरेशन सक्सेस होऊ दे.
माझ्या प्रयत्नांना यश मिळू दे. मला ज्यावेळी भगवंताकडे मागणी करत होता आणि समोर मुलगा दिसला आणि त्या मुलाचं लक्ष आपल्या बापाकडे गेलं. अरे फाटकी बनेन होती, गांगावरती मळालेले कपडे होते, मळालेली टोपी होती, पायामध्ये चप्पल नव्हती. ज्यावेळी बघितलं, अरे हा तर माझा जन्मदाता बाप आहे. मग मात्र कळून चुकलं, आपल्या करता जरी दाखवत नसला तरी फरफट करणारा तो जन्मदाता बाप होता. मला ज्यावेळी तो बाप निघून जातो ना, आधी वाटतं असं की काय करतो बाप आपल्या करता, काय करतो. पण जेव्हा तो बाप जातो ना जीवनामध्ये, अगदी लहानपणामध्ये बाप केल्याचा अनुभव मिळतो ना, तो अनुभव उपभोगलाय नाही. वाटतं कधी कधी असं की ज्याने मला या स्टेजवर आणून बसवलं, माझ्या करता रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, मला शिकवलं, लहानचं मोठं केलं. मला सर्व जगाने नावं ठेवली असतील की याला सगळ्या मुली झाल्या म्हणून याने बाहेर शिकायला टाकल्या. अनुभव आहेच तुमच्यामध्येच. माझा बाप मला दिसतो कारण तुमच्यामध्येच राहिलेला आहे माझा बाप. बरेचसेच मित्रमंडळ माझ्या वडिलांचे होते लाखामध्ये. मला जगाने नावं ठेवली पण शिकवलं, पण आज हे सुख बघण्याकरता ते नाही. म्हणून खूप मोठं दुःख आहे मनामध्ये, खूप मोठं आहे. पण तुमच्यामध्ये बसल्याच्या नंतर आज खूप दिवसानंतर त्यांची इतकी मनापासून आठवण आली. मला असं वाटतं की श्रोत्याने किंवा वक्त्याने, श्रोत्याला स्वातंत्र्य आहे पण वक्त्याने भावूक व्हायचं नसतं. म्हणून मी तुमची माफी मागते की वक्त्याने कधीही भावूक होऊन कुठलाही प्रसंग सांगायचा नसतो. पण आज खूप दिवसानंतर महाराज त्यांची ध्यान झालं, आठवण झाली. आणि खरं आहे महाराज, हा फक्त माझाच अनुभव नाही. महाराज ज्याचा बाप गेलाय ना त्याला विचारा बाप काय असतो. महाराज आहे तोपर्यंत नाही कळतो, आहे तोपर्यंत कळत नाही, पण एकदा का गेला ना मग तो पुन्हा मिळत नाही. मग खूप असं वाटतं की त्याने वापस यावं, एकदा माझ्या डोक्यावरून हात फिरवावा, पण येत नाही. महाराज कौशल्याने आपल्या लेकरावर प्रेम केलं, रामावर प्रेम केलं. महाराज प्रत्येक कवयित्रीने कौशल्याचे गुणगान गायले, पण पुत्र पुत्र राम राम म्हणून मरणारा तो दशरथ बाप महाराज कुणाच्याही लक्षात राहिला नाही. महाराज ज्यावेळी सर्व अयोध्या नगरी दोष देऊ लागली दशरथ राजाला, त्यावेळी मात्र प्रभू रामचंद्र म्हणतात की यात दोष कोणाचाही नाही, हा दोष माझ्या प्रारब्धाचा आहे. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कोणाचा. मा कैकई ना दोषी नाही दोषितात, खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. हा जो जन्म आहे ना हा पराधीन आहे, आपल्या हातामध्ये नाही. म्हणून हा दोष कैकईचाही नाही, हा दोष दशरथाचाही नाही. महाराज अयोध्या नगरीला ओरडून सांगतात. पण ज्यावेळी आता कौशल्या मातेच्या सदनात महालामध्ये सीता माता येतात, बातमी ऐकल्याच्या